कोण आहे रे? आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ना, तिथलं कोणतरी आलंय. आयला हल्ली कोणी एक पांढरे कपडे घालून मिरवते. कोणाचं काय घेऊन बसला? रोहिते आता आमचं झालं, तुझं 12वी नंतर काय? ऍग्रिकल्चरचा विचार करतोय. तू आणि नांगर धरणार? नांगर कुठला आणि हा कुठला काय कळायचं नाही. हा काय नाही, इथं मित्राच्या गावात कार्यक्रमाला आलो होतो. हो, माझं ऍग्रिकल्चर झालंय. ठेव, तुला नंतर कॉल करतो. काका सांगा यांना, असं ऍग्रिकल्चर केलं ना तर गावभर गांधी टोपी घालून फिरायला लागेल. अरे ही गांधी टोपी, देवाचं नामस्मरण आणि ऍग्रिकल्चर हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. ह्यात लाज वाटण्यासारखं काय आहे? अरे ऍग्रिकल्चर केलं म्हणजे काही नांगरच धरायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही अत्याधुनिक शेती करू शकता. तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करून पोस्ट ग्रॅज्युएशन करा, MPSC ची एक्झाम द्या. त्यानंतर तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, पोलीस ऑफिसर, CEO, मंत्रालयात वेगवेगळ्या पदांवर काम करू शकता. पण एक लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चरचा वापर फक्त यश गाठण्यासाठी पायरी म्हणून करू नका. ज्या कुठल्या मोठ्या पदावर जाल तिथूनही अप्रत्यक्षरित्या तुम्ही शेतकऱ्यांची सेवा करू शकता, जशी मी करतो. पिऊनची नोकरी करून मी एका नगरपालिकेचा CEO आहे. काय काका गंडवताय? एक चावी ड्रायव्हर कडे पण असते. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुलेला असं वरली या रंगा. आणखी एक, शिक्षण असो वा नामस्मरण हे दुर्बलतेचं नाही, सामर्थ्याचं प्रतीक आहे. जय हरी.